नमस्कार, आपण आहोत आंबोली. माझ्या मागे मुख्य धबधबा प्रवाहित झालेला आहे. हजारो पर्यटक या ठिकाणी आज रविवार असल्यामुळे एकवटलेले आहेत. कर्नाटक असतील, गोवा असेल, महाराष्ट्र असेल, संपूर्ण राज्यातील विविध राज्यांतील पर्यटक या ठिकाणी वर्ष पर्यटनासाठी येत असतात आणि आपण त्यांच्याशी बोलणार आहोत की आंबोलीचा हा पेटणारा धबधबा कशा पद्धतीने तो कोसळतो आहे, धोधो कोसळतो आहे. आज पावसाचं सुद्धा वातावरण आहे आणि या कोसळणाऱ्या धबधब्यामध्ये जे पर्यटक आहेत ते पर्यटक या ठिकाणी येतात आणि आपल्या वर्ष पर्यटनाचा आनंद लुटत असतात. आपण त्यांच्याशी सुद्धा बोलणार आहोत. नेमके त्यांच्या काय भावना आहेत त्या सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. आपण तोपर्यंत पाहूया मुख्य धबधबा जो आहे तो मुख्य धबधबा कसा प्रवाहित झालेला आहे. या ठिकाणी अनेक पर्यटक सेल्फी घेत आहेत, सेल्फीचा आनंद ते लुटत आहेत. अनेक पर्यटक येत आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. साधारणपणे आज रविवार असल्यामुळे रस्त्याच्या ह्या भागात आपण जाऊ शकतो आणि बघू शकतो या ठिकाणी फोटो सेशन करतायत. मुख्य धबधब्याजवळ आपण आहोत जो प्रवाहित झालेला आहे. वर्ष पर्यटनासाठी थेट विदर्भातून या ठिकाणी काही लोक आले. तुझं नाव काय? कसं वाटलं इथे तू आता मस्त आंघोळ केले? एकदम छान आणि या ठिकाणी जो पेटणारा धबधबा आहे त्याच्या खाली गेल्यानंतर जी अनुभूती होती ती कशी होती? पाणी एकदम थंडगार आणि एकदम असं व्यवस्थित अंगाला शहारे देणार आहे. काय आणि इथं अंगाला शहारे देणार आहे एकदम. तिकडे उन्हाचे झाडं असतात विदर्भामध्ये आणि इथे आल्यानंतर काय वाटत आहे? हे उत्साह खूप मोठा आहे आणि नाचता येतं. ठिकाणी विदर्भातून नागपूरहून आलेले तुम्हाला आपण इतर पर्यटकांना सुद्धा या ठिकाणी विचारणार आहोत त्यांना नेमकं काय वाटतं. आणि हा जो धबधबा आहे हा आता रंगात आलेला आहे. मनमोहकपणे आपण पाहू की अगदी निसर्गाने ओतप्रोत भरलेला हा धबधबा आता प्रवाहित झालेला आहे. आणि या ठिकाणी विदर्भ असतील, मराठवाडा असतील, पश्चिम महाराष्ट्र असेल, गोवा असेल, बेळगाव असेल, थेट कर्नाटकातून सुद्धा काही पर्यटक आलेले आहेत. आपण त्यांच्याशी पण बातचीत करूया. इथे काही पर्यटक आलेले आहेत. काय गोवा से आहे. दिल्ली से आहे. दिल्लीहून आलेले आहेत. आपण एमपी से ग्वालियर थेट ग्वालियर आहे, पटियाला आहे. संपूर्ण भारत या ठिकाणी एकवटलेला आहे आणि अकोलीचा हा वर्ष पर्यटन कार्यक्रम कैसा लगा यहाँ के? अच्छा. आप जो पर्यटक हैं उनको क्या सलाह देते? जरूर एक बार यहाँ आके घूम के जाए, जरूर घूम के जाए. स्वच्छता का ध्यान रखें. यहाँ पे इम्पोर्टेंट चीज है दूसरा खाली बोतल वगैरह इधर ना फेंके. प्लास्टिक सेफ्टी का ध्यान रखें. जो भी आता ऊपर ना पड़े. अपनी सेफ्टी सबसे पहले. आपली सुरक्षा ही फार महत्वाची आहे. प्लास्टिक वापरू नका, पर्यावरणाचं रक्षण करा असा सल्ला ते या ठिकाणी देत आहेत. आपण थेट पटियाला सरदार जी वहाँ तो गर्मी रहती है, यहाँ बहुत अच्छी ठंड है, क्या कहना चाहोगे? नहीं, बस मजा लेते आए आगे और लोगों को भी. ठीक आहे. संपूर्ण भारत या ठिकाणी आलेला आहे. आपण मगाशी बघितलं दिल्ली असेल, हरियाणा असेल, पंजाब असेल, मध्य प्रदेश असेल, आता थेट मराठवाडा, बीड सध्या फार चर्चेत आहे. बीड चे पर्यटक या ठिकाणी आले आहेत. एकदम खुश आहे आणि निसर्गरम्य वातावरण आहे. जीवनात पाहायला पाहिजे, एकदाच जीवनात कोकण पाहिलंच पाहिजे एवढंच मी सांगेल. युवा पर्यटक या ठिकाणी बीडचे आहेत. आपण त्यांच्याशी तुम्ही तरुण आहात, तरुणात एक मस्ती असते, तर काहीतरी बघायला भेटलं की आपली एक मजा असते, एन्जॉयमेंट करतो आपण. काय सांगा? आम्ही इथे पहिल्यांदाच आहे आंबोली घाटात. येऊन आम्हाला खूप छान वाटलं. पहिल्यांदाच आलो. फक्त असताना पर्यटकांना एक सांगण्याचं वन आहे, सर्वांनी आपल्या जीवाची काळजी घ्या, मजा मस्ती करा, पण जीवाला आपल्या सांभाळा आणि एकदा आयुष्यात आलंच पाहिजे आणि आनंद घेतलाच पाहिजे. कोल्हापूरचे काही पर्यटक इथे आलेले आहेत. आपण थेट त्यांच्याशी दादा कोल्हापूरहून आला आहात, काय सांगा
बांधलेली आहे. संपूर्ण धबधबा आमचा फिरून गेलेला आहे. वरून कोसळणारा पाणी, खाली फेसाळणारं पाणी आणि पर्यटकांची चिंता. काय सांगा? काय इथं असं मस्त वाटतंय आणि मेन म्हणजे एवढ्या थंडीमध्ये जे वातावरण होतं एक नंबर आणि सगळ्यांनी इथं एन्जॉय केला पाहिजे हे माझं मत आहे. तर एक गोष्ट आहे की सेल्फी तर जरा जपून काढायला पाहिजे. पाणी कोसळते, पाय सटकताय, त्यामुळे जरा जपून राहायला पाहिजे. सगळ्यांनी सेफ राहा, खरं एन्जॉय करा. काय सांगाल मॅडम? सेफली सेल्फी काढा आणि जिंदगी तरी हे सत्य. क्या बात आहे. आपली आयुष्याची जी काही मेहनत आहे ती आपल्याला कुठेतरी नेत असते. आपलं आयुष्य सोपं नाहीये. मस्ती करा पण शिस्तीत करा असा संदेश त्या दीदीने दिलेला आहे.